दोनच्या प्रहरी येसुबाईंचे पथक विश्रष्टी नदीच्या गाठी पोहोचले होते. चिपळूण जवळच्या अमराईमध्ये महाराणी पोहोचले. तेथे नदीकाठीच निहारासाठी पथक थांबलेले. पाठीमागून येणाऱ्या राजांचा येसुबाईंना इंतजार होता. इतक्यात मागच्या वाटेवर आणि राजे, आपले राजे कुठे आहेत? खंडू बल्लाने कळकळून विचारले. राजे वैऱ्याला आडवे गेले. मोठी झुंबड गर्दी उडाली आहे. किव बुवांच्या वाड्यासमोर मोठी लढाई सुरू आहे. वय राजे निकरांना लढताना बघितले, पण अचानक भुईतून उगवल्यागत वैरी प्रकट झालाय. आपलं लष्कर ते थोडं. तितक्यात त्या दोघा घोड्यास्वरांच्या पाठोपाठ 200-300 घोड्यांच्या टापांचा गदारोळ कानावर आला. चिपळूणच्या सराईच्या दारातच ते पथक थांबले. संताजीने आपल्या घोड्यावरून खाली उडी ठोकली. त्याचा चेहरा गोंधळलेला होता. अंगावरच्या जामिनीवर धुळीचे आणि रक्ताचे डाग होते. त्याचा तो अवतार बघून येसुबाई पुढे धावले. त्यांनी विचारले, संताजी काय झाले? राजे कुठे आहेत? मातोश्री, घाबरायचं काही खरं नाही. अचानक सकाळी संगमेश्वर वैऱ्याने झडप घातली होती. चांगले 700-800 सैनिक होते. आमचं बळ अगदीच अपुरं, पण चांगलं झालं आम्ही आक्रमण परतवून लावलं. आणि राजे कुठे आहेत ते विचारताना येसुबाईंची छाती दडपून गेली होती. चिंता करून महाराज आणि किवराज मधल्या जंगली वाटेनं तडक रायगडाकडे परस्पर निघून जाणार आहेत. पण राजांना सोडून संताजी पुढे आलंच. राजेही तिथे थांबलेले नाहीत. ढगाला पाऊस गळावा तसं वैरी अचानक उगाला वाटते. अजून किती वैरी धावून न येणार कोणाच ठाव. म्हणूनच राजांनी मला चिपळूणचा ठाणा रोखून धरायचं होतं. येसुबाई सोबतचे महाराणींनी संताजीला प्रश्न केला. संताजी, अरे आमच्या शिरकानं तिथल्या वाटा आडवाटात घुसायला वारा सुद्धा घाबरतो. तिथं वैरी कसा घुसला? मातोश्री, ही स्वकीयांचीच गद्दारी असणार. पण आता त्याचा विचार करत बिलकुल थांबू नका. पहिले निघा, नाहीतर मेने गडाकडे पोचायला वेळ लागेल. भोयांना खाली दिले. ते मेने पालख्या घेऊन गतीने पुढे धावत गेले. संताजीला चैन नव्हता. त्याने चिपळूणच्या ठाणेदाराला मदतीला घेतलं. तिथला बंदोबस्त चोख लावण्यात तो दिवसभर मग्न होता. तितक्यात सायंकाळी 2 घोडेस्वार संगमेश्वराकडून धावत आले. त्यांचे काळे ठिक्कर चेहरे बघवत नव्हते. बातमी सांगताना त्यांना रडूच कोसळले. सरदार खात झाला. आपण सारे निघून गेलात आणि पुन्हा वैऱ्याची नवी पथक गावावरून चालून आले. त्यांनी गावाला आग लावली. आपला पुरा पराभव झालाय. पण राजे कुठे आहेत? काही जण म्हणतात राजे बाजूच्या झाडीचा फायदा घेऊन निघून गेले. काही म्हणतात राजांना आणि युवराजांना वैऱ्यानं धरून नेलं. धरून डोसकं फिरलं की काय तुझं? संताजी डाफरलं. नेमकी खबर समजत नव्हती. संताजी आणि ठाणेदारांचे उभ्याचं बोलणे झाले. मागे काहीतरी भयानक प्रकार घडला असल्याची त्या दोघांची खात्रीच झाली. चिपळूणला बसणे शहाणपणाचे ठरणार नव्हते. हाताशी लगेच उपलब्ध असणारा 500 घोडा संताजीने मदतीस घेतला. चला निघा, फिरा माघारी. संताजीने घोड्यावर माठ ठोकली. घोडी पुन्हा संगमेश्वरकडे सुसट धावू लागले. डोंगरदऱ्या ओलांडून ओढे उभे पार करत संताजींचे पथक भरधाव वेगाने संगमेश्वराकडे पुन्हा माघारी पोहोचले. तेव्हा गच्च अंधार पडला होता. संगमेश्वराची दारुण अवस्था बघवत नव्हती. त्या नानत्या सुंदर नावाचा नक्षक बदलून गेला होता. परिसरावर दहशत बसावी म्हणून त्या वैऱ्याने जाताना आगी लावल्या होत्या. अजून काही नाही. माड्या हवेल्या जळताना दिसत होत्या. जागोजाग रस्त्यात प्रयत्नांचे सडे पडले होते. टोळधाळ येऊन गेल्यासारखा सारा गाव उद्ध्वस्त होऊन पडावा अशीच अवस्था झाली होती. त्यामुळे बाजूच्या जंगलात आग्रात लपलेले जीव अजून गावात परतायला तयार नव्हते. संताजींचे दळ आल्याचे कळताच काही म्हातारी दुर्बळ माणसे धाडसाने बाहेर आले. त्यांच्याकडून ती खबर समजली. राजांना आणि पिवराजांना वैऱ्यानं जिवंत धरून नेलं. ती खबर ऐकताना तप्त सोन्यावर कोळी औषधे पाणी उतरले. तसा संताजीचा चेहरा काळनिळा झाला. त्याला जोराचा हुंका फुटला. वेगळच्याच वाटेने गिल्ला करीत 500 घोडा धावत आला. हातखंब्याच्या दिशेने धनाजी जाधव माघारा आला होता. धनाजी आणि संताजी एकमेकांना भेटले. घोड्यावरूनच गडबडीने बोलणे झाले. धनाजी बोलला, संता, 2 तास मी इकडे तिकडे धावतोय. खूप तपास केला, पण राजांना घेऊन वैरी कोणत्या वाटेनं निघून गेला तेच कळलं. लोक आपल्याला अंदाजानं 10 दिशांची नावं घेत आहेत. पण धनाजी थांबून कसं भागलं? आपल्या सूर्यालाच वैरी घेऊन गेला र. बाकी माणसाचा दर्या काय कामाचा? संताजी हळहळत बोलला. खल झाला. गोवा रत्नागिरीच्या आणि चिपळूणच्या बाजूचा रस्ता सोडला तर उरत होती ती ओबा घाटची वाट. वैरी कोल्हापुरानं तिकडूनच खाली उतरला असावा याची खात्री झाली. तेथून आंबा घाट गाठलाही देवरूप आणि साखरप्यावरून किमान 5-6 तास लागणार होते. रस्ता अरुंद, वाट निसरड्या मार्ग आणि उंच टेकडी, बिकट थंडी
प्रवास मोठा जिकरीचा होता. निर्धार झाला. धनाजी आणि संताजी सोबत जमलेला सुमारे 1000 घोडा अंबाघाटाच्या दिशेने निघाला. इतक्यात त्या गर्दीमध्ये कोणीतरी संताजीच्या जवळ घोड्याजवळ येऊन चिकटले. आपल्या रिगबीतला पाय धरून उभ्या असलेल्या त्या हाडकुळ्या ब्राह्मणाकडे संताजीने बघितले. चेहरा ओळखीचा होता. तो संगमेश्वराच्या ठाणेदाराचे कारभारी त्र्यंबक शास्त्री होते. ते संताजीने गडबडीने विचारले, बोला शास्त्री बुवा, काय म्हणता? फक्त काही क्षणच या माझ्याबरोबर. बाजूचा कवी कलशांचा वाडा जळून खाक झाला होता. आतल्या विस्ताराची धग अजूनही बाहेर दारात लागली होती. तिथं समोर 50-60 प्रेते विकून पडली. त्यापैकी एका प्रेतावर शाल पांघरलेले. शास्त्री बुवांनी हलक्या हाताने शाल बाजूला केले. समोरचे दृश्य पाहून संताजी गोंधळून गेला. दिवसभराच्या पळपळीवर राजावर उद्भवलेल्या महासंकटात आपणाला कोणी पिता आहे तो हिंदवी स्वराज्याचा सेनापती आहे या कशाची संताजीला याद आली नव्हती. दुपारच्या लढाईत शंभूराजांना वाचवता वृद्ध सेनापती भानोजी घोरपडे कोसळले होते. आपल्या पित्याच्या शवाकडे पाहताना संताजी अंतर्बाह्य गडगडून गेला. दुःखी संताजीला धनाजी आधार द्यायचा प्रयत्न करत होता. आपल्या पित्याच्या मुखावरून संताजीने मायेने हात फिरवला. फारसा वेळ न दवरता त्याने आपल्या मृत पित्याचे पोटाशी धरलेले डोके तसेच अलगद खाली ठेवले. आपल्या गळ्यातला पाचूचा कंठा शास्त्री बुवांच्या हाती देत संताजी बोलले, शास्त्री महाराज, आमच्या आबासाहेबांसोबत जेवढ्यांचे जमतील त्या सर्वांचे अंत्यसंस्कार पार करा. निघतो मी. मला पुढे होऊन वैराचे दिवस घालवायचे आहे. तासभराची दौड झाली. वाटेत एक गार पाण्याचा ओढा लागला. दिवसभराच्या उलट्या सुलट्या दौडीने पथश्रमाने घोडी अतिशय दमून गेले होते. त्यांच्या तहानल्या जिभा पाण्याला लागल्या. तशा पाठीवर बसलेल्या स्वारांची पूर्वी न करता ती मुक्की जनावरे तिथेच पाण्यात बसकन मारू लागली. अजून खूप पुढे दौड करायची होती. वैराशी झुंजायचं होतं. सर्वांनी तास 2 तास विसावं घ्यायचे ठरवले. शेजारच्या धनगर वाड्यावरून घोड्यासाठी वाळका चारा आणला. तिथली 30-40 घरे जागी झाली. गडबडीने नाचणीच्या भाकरी थोपल्या गेल्या. 1-1.5 भाकर प्रत्येकाच्या वाटणी झाली. ती चटणीसोबत फक्त केली गेली. जनावरांना 2-2.5 तासांची विश्रांती मिळाली. तशी ती हुशार होऊन एका पाठोपाठ एक करून उभी राहू लागली. आपल्या धन्यांची निकड त्यांनाही समजत होती. सरत्या पहाटेला घोडी पुन्हा पुढे उधळली. तो खडा आंबा घाट चढून माथ्यावर यायला दुपार टळून गेले. मध्येच घाटावर मराठ्यांची चौकी होती. धनाजी संताजी तेथे अचानक पोचल्याने पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. घाटामध्ये जागोजाग शिवराजांची पथके पेरली गेली होती. त्या फौजेचा शेपटा घाटापलीकडच्या आंबा गावापर्यंत पसरला होता. तिथे कलशांचे कारभारी कृष्णाजी कानरे संताजी धनाजीला सामोरे आले. ती 7,000ची ताजीतवानी उत्साही फौज पाहून संताजीला अचंबा वाटला. त्यांनी कानेरकडे राजांची चौकशी केली. तेव्हा कानेरकडे गडबडीने बोलले, काय सांगता काय सरकार? अहो, मी गेले कित्येक दिवस इथंच मुक्कामी आहे. शिवराजांना मला मुद्दाम इथे नेमला आहे. या वाटेने कोणी आलं नाही की गेलंही नाही. काय सांगता काय? वैराची फौज इथून वर चढली नाही. कशी चढणार सरकार? आम्ही 6-7 हजार काय बांगड्या भरून बसतो आहोत. कसं जाऊ देणार आम्ही वैऱ्याला? इकडे कोणी फिरकलंच नाही. उलट कविराजांच्या हुकमांची वाट बघत आम्ही इकडं खोळंबून बसलो आहोत. त्याने सांगितलं, गणोजी राजांनी तिकडे दर्याकडे 2 सौदागर पकडलेत. त्यांना घेऊन ते उमरजकडे चालले आहेत. नरहर पंतांच्या कथनावरून सारा उलगडा झाला. ऐकणाऱ्यांच्या मुखावर पेटकळा पसरला. भावविनाश संताजीला राहवले नाही. त्याने धनाजीकडून मिठी मारत हंबरला फोडला. धना खाचला. हा गणेश इरक्या नावाचा काळसर्प आपल्या दौलतीला नसला म्हणूनच राजांना धरून नेले. सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सैनिक दुःख वेगाने उठू लागले, बसू लागले. काहीसा गोंधळ मारला. संताजीने आपले गरम अश्रू पुसले. तलवारीचे धारदार पाते ज्ञानाबाहेर काढत तो गरजला. चल धनंजय, अजून 6-7 हजारांची फौज आहे संघ. असे धावत जाऊन कराडवर हमला चढवते हरामखोरा गण्यासह मुघलांना जाळून करतो. संताजी एक शांतपणे ह्या आडव्या तिडव्या वाटेने आजूबाजूला रेणूकपूर, इस्लामपूर, औंध अशी जागोजाग औरंगाबादला ठाणे बसवले आहेत. यवनांना त्या दृष्टीने 10-15 हजाराची फौज एकत्र बांधून कराडही सोडलं असेल. धनाजी, तू असाच आहेस. नेहमीच माझ्या उत्साहावर पाणी होतो. संताजी रडवेला बोध झाला. धनाजीने पुढे येऊन संताजीला आपल्या मिठीत घेतला. त्याची समजूत काढत तो बोलला, संताजी, तू फक्त भावनेने लढत जाऊ नकोस, बुद्धीने लढत जा. असं आपले शंभूराजे का म्हणत ते आठव. थोडा विचार कर. आपले सेनापती आणि तुझे वडील महाराजी घोरकडे कालच युद्धात ठार झाले. राजाला मोगल घेऊन गेले. सेनापती ठार. आपल्या मातोश्री महाराजांनी रायगडावर पोहोचल्यात की नाही तेही अजून आम्हाला ठाऊक नाही. मग काय करायचं? इथं आंबा घाटात संरक्षणाला 2 हजाराची फौज ठेवू. बाकीच्यांना घेऊन तातडीने रायगड गाठू. तिथं मातोश्रींचा सल्ला घेऊ. संताजी आपल्या राजांना करायला का ना आपल्यातून तोडून गेलं. निदान राजधानी तरी वेळेत वाचवू. तीही गेली तर जरुरीच किरे. माझ्या बंधू, एका हाताने आपले डोळे पुसता संताजीने आपला दुसरा हात कमर दाबावर ठेवला.
सर्वांनी कमरा कसा